राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरी जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 सुंदर ते ध्यान उभे एकनाथ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया करकटावरी ठेवणिया तुळसी हर काकाचे पितांबरी तुळसी हर काकाचे करकटावरी ठेवणिया करकटावरी ठेवणिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवळे निरंतर येती ध्यान आवळे निरंतर येती ध्यान ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर ध्यान आवडे निरंतर येथे ध्यान ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे
मजयेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. 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 पाहिना त्रिमुख आवडील पाहिना त्रिमुख आवडीले आवडीले तुळशीहार गळा कास पितांबर. तुळशीहार गळा कास पितांबर. तुळशीहार गळा कास पितांबर. तुळशीहार गळा कास पितांबर. औरणी रंगार हेची ध्यान आवडणी रंगार हेची ध्यान 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 तुळशीहार गळा कास पितांबर. तुळशीहार गळा कास पितांबर. तुळशीहार गळा कास पितांबर. तुळशीहार गळा विठोबार जय जय ढोबार कुमार. हॅलो हॅलो जय श्रीराम जय श्रीराम राम 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 राम. जय श्री राम. हॅलो हॅलो बरोबर हॅलो हॅलो राम 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 हरी राम राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.
भरवा भोवता सुकृताची लोणी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे भक्त सुकृताची देवी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी देवी वर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण 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 हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ आजीचे पिढे बाळ आदित्य पिढे बाळ प्राण देता विकळ 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 ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव हा सुखाचे विश्रांती सुखाची विश्रांती हा सुखाचे विश्रांती सुखाची विश्रांती उमटे मातेची आजते उमटे मातेची आजते मातेची आदित्य उमगे मातेची आदित्य उमगे मातेची आदित्य उमगे मातेची आदित्य ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा
स्वभाव मातेचा स्वभाव आईचा मातेचा स्वभाव सूत्र दोरे एका जीवा सूत्र दोरे एका जीवा सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव तुका म्हणे संत तुका म्हणे संत तुका म्हणे तुका म्हणे संत बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत आईचा मातेचा स्वभाव आईचा मातेचा स्वभाव आईचा मातेचा आईचा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एका जीव सूत्र दोरी एका जीवा दोन्ही एक जीव पुत्र दोन्ही एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव विठोबा विठोबा रखुमाये रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये अपार कुमार विठोबा रखुमाये अपार कुमार विठोबा रखुमाये अपार कुमार विठोबा रखुमाये अपार कुमार विठोबा रखुमाये थोबा 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 जय श्रीराम जय श्रीराम आपल्या देशात जेवढे तीर्थक्षेत्र आहेत शास्त्रामध्ये असं सांगितलंय मामा विश्वनाथ मामा त्याची पंचक्रोशी केली पाहिजे म्हणून आम्ही आळंदीमध्ये मोठे माऊली आहेत कदम माऊली त्यांनी मंडळ काढले देवभूनी तपस उपासना मंडळ म्हणून काशीची झाली अयोध्येची झाली 84 कोस 15 कोस आणि 5 कोस आणि नित्याची मंदिराची अशा 4 प्रदक्षिणा करा कधी गेले अयोध्येला तर करा बोला मामा आणि आमचे कृष्णादादा तुम्ही बोला जिचे पिढे बाळ बाळ जिचे पिढे बाळ बाळ तिचे पिढे बाळ तिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ बाळ जिचे पिढे बाळ बाळ तिचे पिढे बाळ तिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ प्राण तियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव प्राण तियेचा विकळ प्राण तियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव हा
माझता स्वभाव सूत्र दोरी एक जीव जीव सूत्र दोरी दोरी एक जीव 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 सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव एक जीव एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोन्ही कधीब विठ्ठल
जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ आईसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती आईसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहुकृपावंत आईसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव विठ्ठल परम पुरुष शौर्यम पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल आसम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो देवा बाबली आद्यत्रया जनने देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रया जननी देवासी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रया जननी देवासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक जाणू तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभि सहज लिले उदकी वया तुम्ही रक्षिल्या निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभि निळा मने धराल हाती तरी द्याल मती निरूप अहो स्वामी तुकया देवा
यावरी न करावा अहेरू आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत्व आगवे जिव्हेसी वकृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रसवती वळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज खून हाताचडे संपूर्ण तत्वभू श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठार ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता जो पितामहाचा पिता तो लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या नमोतया माता पित्याचे पालन माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्य वदे नमो त्या वचन सत्य बोले नमो त्या वचन सत्य बोले नमोतया माता पित्याचे पालन माता पित्याचे वचन नमोतया माता पित्याचे वचन नमोतया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्य वदे नमो त्या वचन सत्य बोले नमो त्या वचन सत्य बोले जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ आईसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रेम अद्भुत सिंधू कुळसागर इंदू काना प्रिय बंधू गुणातीत साधू वैराग्य मूर्ती ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकोबरांचा 4 चरणाचा संत पर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय संतांना आईचं रूपक आईची उपमा देऊन संतांचं वर्णन करतात विठ्ठल आपल्या या भातवड गावामध्ये गेल्या वर्षी सुद्धा वैकुंठ अशी हरिभक्त परायण ललिता द्वारकानाथ नाईक आमच्या श्री अनंता महाराजांच्या मामी आता श्री अनंत आणि मी काही वेगळाच नाही खरं वांद्रे गावात एकटं उलटून गेलं 15-16 वर्ष झाली ज्ञानेश्वरी पारायण करतोय त्याच्यामुळं वांद्रे आणि माझं नातं नाळ आईची मुलाची कशी नाळ जुळते तसं वांद्रे गावाचं नाळ जुळलेलं आहे बरं का मामा हा तुम्ही पण माझे मामा जसे श्री अनंताचे तसे माझे मामा म्हणून आमच्या द्वारकानाथ मामा आमच्या तात्या मामा हे मामाच बोलतो मी त्यांना म्हणून गेल्या वर्षी रातीचं कीर्तन केलं आणि पुन्हा त्यांच्या मनात काय आलं काय माहिती हा एक साधा बाळक आहे मी एक वारकर आहे मी काय कीर्तन करणार बरं का कारण वारी माझ्या अंतकरणातला प्राण आहे जेवढ्या संतांच्या वाऱ्यात तेवढ्या मी करत असतो प्लस पंचक्रोशी प्लस देवभूमी संतभूमी दोनच माणसं मी जीवनात धरलेत एक मोठे कदम माऊली आणि एक छोटे कदम माऊली मोठे कदम माऊली देवभूमी त्यांनी ठरवलंय आपल्या जीवनामध्ये उपासना करायची कुठली देवभूमी म्हणजे भारतात जेवढे तीर्थ आहेत या दादा जेवढे तीर्थ आहेत तेवढ्यांची पंचक्रोशी करायची म्हणून काशी अयोध्या पुढल्या वर्षी नैमिषारण्य आहे मामा
बघा जमलं तर या. लय आनंद येतो. अयोध्येत मामा विश्वनाथ मामा, आता आम्ही 10 दिवस होतो अयोध्येत. श्रीराम जय राम जय जय राम सतत. काय अयोध्येचं वर्णन आहे. मंदिर बनल्यापासून 24 तास श्रीराम जय राम. आम्हाला झोप लागत नव्हती, कारण मंदिराच्या बाजूलाच होतं महाराष्ट्र धर्मशाळा. आपले महाराष्ट्राचे मंत आहेत बरं का. जीवनात येऊन काय मिळवायचं नाही. आपण जे जन्माला आलो त्याचं एकच कारण, देवे दिला देह भजना माता देवे दिला देह भजना गमटा देवे दिला देह भजना गमटा देवे दिला देह भजना गमटा झाला थाट बाधिकेचा झाला थाट बाधिकेचा झाला थाट बाधिकेचा देवे दिला देह भजना गमटा माया झाला फाटा बाधिकेचा माया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजना माया झाला फाटा बाधिकेचा माया झाला फाटा बाधिकेचा. तुकोबाराचे काही हिंदी अभंग आहेत, ज्याला आपण हिंदुस्थानी म्हणतो. गाथ्यामध्ये हिंदी अभंग आहे, त्याच्यामध्ये एक प्रमाण आहे, आपल्या जीवनाचं सार भजन सार मिठाई. सर्वात सार काय आहे मामा? भजन. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काही थोडं पण जाळाव येते. म्हणून जीवनात भजन घडलं पाहिजे. म्हणून या 2 व्यक्ती आमचे आदर्श आहेत, मोठे कदम माऊली आणि छोटे कदम माऊली. म्हणून देवभूमी आणि संतभूमी, देवभूमी उपासना मंडळ आणि संतभूमी उपासना मंडळ. संतभूमी म्हणजे महाराष्ट्रात आळंदी, सासवड, त्र्यंबकेश्वर त्यांच्या पंचक्रोशी आहेत बरं का. पंचक्रोशीचं लय महात्म्य आहे. पूर्वीच्या काळात ज्ञानोबारांच्या समाधीच्या सोहळ्याला पंचक्रोशी दुमदुमत गेली होती. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंचकोशावरी साधूजन बरं का. समाधीमध्ये वर्णन आहे. म्हणजे पूर्ण पंचक्रोशीमध्ये ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला 33 कोटी देवता, इंद्रचंद्र देव यती, यम वरुण बृहस्पती, ब्रह्मादिक गीती गाती, विमानी दाटती अंतरिक्षी. ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याचं वर्णन आहे. आपल्या तिकडं जायचं नाही, सांगायची तीर्थ आहे. अशी पंचक्रोशी असते, ती साधना घडावी म्हणून या महात्म्यांचा संघ आहे. बाकी काय नाही. भजन झालं पाहिजे आपल्या जीवनामध्ये नाही का. दिली इंद्रिय हातपाय डोळे मुख बोलाया, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. म्हणून आपल्याला जी इंद्रिय दिलेत, त्याचे ज्या कारणासाठी इंद्रिय दिलेत त्याच कारणाला वापरली पाहिजे. करे टाळी बोला, तो कोबराय म्हणतात का नाही, लागून या पाया विनवितो. करे टाळी म्हणजे हात दिल्यात ते टाळी वाजवली पाहिजे. मुख दिलंय कमल मुख भजन राम भजन कधी नाही का. राम म्हटलं पाहिजे. आज तू वैकुंठ अशी हरिभक्त पारायण आमच्या मामी ललिता द्वारकानाथ नाईक यांचं वर्ष श्राद्ध आहे आणि त्यानिमित्तानं आमचे श्री अनंता महाराजांचा फोन आला, मामींच्या वर्ष श्राद्धाला सेवा करावी लागेल. आज तो आता कालच काला झाला वांद्र्याचा. ते म्हटले आपण वस्तीला वांद्र्यालाच राहू, पण मला इथं बसायचं होतं बोरपाडा, म्हणून काल मी वांद्र्याचा काला सोडून बसून परत घरी आम्ही आमच्या मित्राच्या कीर्तनाला गेलो आयुर्वेदीला आणि इथं इथपर्यंत पोचलो. 11 वाजलेले आहेत. मामा तात्या मामा फक्त असा हात करायचा का आटपा, पापड तळले मिरच्या तळल्या का, मग इथं सांगायचं का झाला का. विठ्ठल संत हे जे तत्व आहेत, हे 2 शब्द आहेत, हे निर्वाचनीय आहेत. प्रभुदादा निर्वाचनीय म्हणजे काहीच बोलू शकत नाही, असे 2 शब्द आहेत. पण साधू संतांनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणी या संतांचं वैष्णवांचं महात्म्यांचं वर्णन केले. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साई 18 जणी चहुवेदी बरं का. तुकोबराय म्हणतात वर्णन जरी करत असलं
केलं जरी असलं तरी ते वर्णन होऊ शकत नाही. किती वर्णन करा, कारण साधू महात्मा वैष्णव भक्त महात्मे यांचं किती वर्णन केलं तरी ते अनिर्वचनीय, म्हणजे त्यांचं आपण काही वर्णन करू शकत नाही. मग कावं त्यांचं किती वर्णन केलं ते वर्णन होऊ शकत नाही, मग करायचं कशाला? केलं पाहिजे. जशी आई वडिलांची पुण्यतिथी केली पाहिजे नाही का, श्राद्ध केलं पाहिजे, ज्यांच्यावर आपले अनंत उपकार आहेत. आमच्याकडं एकाची 50वी पुण्यतिथी आता आमच्या भावांचं कीर्तन आहे तिथं नाही का. ज्या संस्थेत आम्ही शिकलो सद्गुरू जोग महाराज यांचा 100वा सोहळा तुम्ही पाहिला असेल, शताब्दी सोहळा. आम्ही तिथं पात्र वाढायला होतो. अनिल महाराज पाटील, उमेश महाराज दशरथे तिथं टाट उचलायला होती बरं का. आरू महाराज तिथं सेवा करायला होते, पंढरीनाथ आरू. सांगायचा शताब्दी 100 वर्ष झाली. बरं आळंदीत उत्सव झाला नाही मामा. जोग महाराज इतके पवित्र आहेत, इतके महात्मे आहेत, पूर्ण महाराष्ट्रात 550 गावात त्यांचा उत्सव झाला. विठ्ठल काय पुण्य केलं असेल महाराज. आपला मुलगा आपला करील याची शाश्वती नाही राहिली. काय कलियुग आहे. माझ्याच गावातला सांगतोय, आमच्या गावात पोरग आहे कॅनडाला शिकायला, म्हणजे नोकरी छोकरी पण तिकडचीच केली. तो डायरेक्ट म्हणतो आता काय मी येणार नाही. मग बाप वारला मामा, माझ्या गावचं सांगतोय, या गादीवर खरंच सांगा, खोटं सांगू नये. त्याने तिकडूनच पैसे पाठवले. मी काय मैथाला येत नाही, दशक्रियेला येत नाही, तेरावला येत नाही, तुम्हीच उरकून घ्या. काय अवलाद असेल महाराज. एकुलता एक पोरगा, तो सुद्धा अग्नी लावायला येत नाही. आई बापावर कधी प्रेम करणार महाराज. महाराज जीवनात असं व्यक्तिमत्व आहेत आई वडील का निष्काम प्रेम करणारे. विठ्ठल ज्ञानोबरायांना किती दुःख झालं असेल. लहानपणातच आई वडील गेले, सेवा करायला भेटली नाही, म्हणून ज्ञानोबरायांनी 17व्या अध्यायात ओवी लिहिली तुमच्या आमच्यासाठी का जगात सकळ तीर्थाची दुरे. दुरे म्हणजे श्रेष्ठ. दुरे शब्दाचा अर्थ काय? मोठे, श्रेष्ठ. जगात जेवढे तीर्थ आहेत, ऐका ओवी, एकच ओवी पण आपलं जीवन बदलून देईल. सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण की जे. लोण म्हणजे सर्वस्व अर्पण करावं, झिजावं. जसं चंदन झिजतं घासतं तसं आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी. विठ्ठल माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, जावे तीर्थासी, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिक काय केले परब्रह्म गोड प्रमाण दिलं आमच्या प्रभुदादाने. माय बाप केवळ शास्त्र असं आहे मामा. आपले जर आई वडील असतील आणि आपल्याला जर काशीला जायचं असेल, ऐका बरं का, शास्त्र सांगतोय, तर आई वडील असतील, प्रभुदादा दादा आहेत आपले, आई आहेत, तर आपल्याला जर काशीला जायचं असेल तर त्यांना घेऊन जावं असं शास्त्र आहे. म्हणजे आई वडिलांना घेऊन, जसं पुंडलिकराय आई वडिलांना घेऊन निघालं नाही का, तसं. आणि ते जर येत नसतील तर त्यांची आज्ञा घेऊन निघावं. त्यांनी जर आज्ञा नाही दिली तर आपण काशीला जायचं नाही, असं शास्त्र आहे. माझं लग्न झालं 2006ला
आणि मग काशीला निघालो आम्ही नवरा बायको. आईला घेतलं, वडिलांना म्हटलं चला चला. तिकीट होतं 4,500. ही गोष्ट आहे 17 किती मला वाटते 18 का 19 वर्ष झाली, म्हणजे 2006 माझं लग्न झालं. तर वडिलांना म्हटलं मी चला काशीला चला, कधी पाहणं होईल चला. म्हटलं घरी कोणतरी पाहिजे ना. म्हटलं चला काय होईल ते होईल, चोरी मारी झाली तर झाली, आपल्या घरात आहे काय वार करायच्या घरात. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ. नाही म्हणे मी थांबतो. मग आईला घेऊन निघालो, पण त्यांची आज्ञा घेतली बरं का, वडिलांची आज्ञा घेतली मग काशी केली. तशी काशी केली बरं का. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करावी मला. तया सेवेसी केले शरीरे लोन कीजे बरं का. पण आज आई वडिलांची महाराज श्रद्धाच राहिली नाही. पूर्वीचा काळ सकाळी उठल्यानंतर, आता आई वडील जिवंत होईपर्यंत मामा मी पाया पडायचो. कीर्तन असो कुठं बाहेर पाऊल टाकताना आमचे पारधी महाराज म्हणत असतात का ज्याने सकाळी सकाळी आई वडिलांचं, ज्ञानेश्वर महाराज पारधी कीर्तनात सांगतात, ज्याने सकाळी सकाळी आई वडिलांचं दर्शन केलं त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. विठ्ठल आपला भारत देश ज्याचं शास्त्राने वर्णन केलं, धन्य भारतीय वर्ष, धन्य भारतीय जना, धन्य यस्य संस्कृती, धन्य यस्य परंपरा. साधू संतांनी लिहून ठेवलंय भारत देश हा महान आहे नाही का. म्हणून आपलं भाग्य आहे भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. एवढंच पाठ आहे, पुढचं बोला. लोकांना असं वाटतं की मी भारतात जन्माला आलो तर मी भाग्यवान आहे. नाही नाही, भाग्यवान कोण आहे त्याचा तुकडा पुढचा आहे का. ते तई विवेक ही परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. विठ्ठल भारतात कमी जन्माला आल्यात का, 30+ केला नाही का. सर्वात महाराष्ट्रात दारू विकली जाते. सर्वात ज्या महाराष्ट्रात संत जन्माला आले, किती संत आहेत तुम्ही भक्त विजय वाचा, भक्त लीलामृत वाचा. महिपती बाबांनी ग्रंथ लिहिलेत ना, भक्ती विजय, भक्त लीलामृत, भक्त अजून संत लीलामृत आणि भक्त विजय, असे 4 ग्रंथ लिहिलेत त्यांनी महिपती बाबांनी. जवळजवळ 550च्या वर मामा, 550च्या वर संत आपल्या देशात झाल्यात. राजस्थानामध्ये एखादीच मीराबाई, राजस्थान कुडकी गावाचं नाव कुडकी. कीर्तन करायला संतांच्या गावाचं नाव तरी माहिती पाहिजे. बऱ्याच जणांना जनाबाईच्या गावाचं नाव नाही माहिती. मामा सांगा मामा, जनाबाई परभणी जिल्हा गंगाखेड नावाचा तालुका आहे. विठू महाराजांच्या सप्त्याला नाही गेले का, विठ्ठल महाराजांनी केलता गंगाखेडला. मला दरवर्षी आमंत्रण असतं पण मी गुंतलेलो असतो नवरात्र. असू द्या, अशा संत भूमीमध्ये आपण जन्माला आलो. पण ते थई विवेक परमार्थी, त्याचा वश मी परमात्मा. नाथ बाबा म्हणतात जन्माला येऊन फायदा नाही, तिथं विवेक वैराग्य त्याला प्राप्त झालं पाहिजे, तो परमार्थाच्या वाटेला लागला पाहिजे. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, तर त्याचं जीवन भलं आहे. नाही तर 31 डिसेंबर चिंगाट, त्याला काय महत्व नाही नाही का. एकादशी होती मामा, एकादशी होती ते 31 डिसेंबरला, तरी लोकांनी पिणं सोडलं, खाणं सोडलं. मला वाटतं एक कुंभ पाकात नाही, महाकुंभ पाकाच्या नरकात जाते. विठ्ठल बालक्रीडेत एक प्रमाण आलंय महाराज, अंगद महाराज बघा पाठ असेल तर, कुंभ पाक लागे तयासी भोगणे. पुढचं आठवत नाही. काय नारायण
साच जाणे असं काहीतरी आहे प्रमाण. म्हणजे तुम्ही जर नारायणाला जाणलं नाही, देवाला जाणलं नाही, देवाची भक्ती केली नाही, देवाची उपासना केली नाही, साधना केली नाही, वारी केली नाही, आपले अखंड हरिनाम सप्ताह पावती फाडली नाही, नाही का, परोपकार केला नाही, दान धर्म केला नाही, तर त्याला कुंभपाक भोगावा लागेल. साह्य झालं पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. काही माणसं अशी असतात मामा, ते स्वतः पावती फाडत नाही, न दुसऱ्या सांगतात काला पावत्या फाडतात, त्यांचं पैसे एवढं जमल्यान, प्रायव्हेट फंड त्यावेळी बँकेत टाकल्यान आता आमच्याकडे पारसिक बँक आहे, तुमच्याकडे आहे का माहिती नाही. पारसिक बँक, कॉस्मॉस, इंडियन बँक, यू CC, ICICI, युनियन बँक. अविनाश महाराज जमा केल्यान काय नाही ना? मी काल सांगितलं आळंदीमध्ये ब्रह्मचारी होते. तुम्ही अंगद महाराज ब्रह्मचारी का गृहस्थ आहे? गृहस्थ आहे. हां बरं झालं, नाही तर मी फटका देणार होतो तुम्हाला. ब्रह्मचारी होते. ब्रह्मचार्याला पोटापुरतं पाहिजे ना, पण ते गेले मामा 2 करोड त्यांच्या उश्याच्या खाली होते. आता नाव नाही सांगत. 2 करोड कोटी त्यांच्या बिशानाच्या खाली होते. त्यांचा प्रेत सुद्धा उचला कोण नंतर प्रभुदादा. काय वाईट अवस्था, ज्यांनी महाराष्ट्र गाजवला. मला नाव नाही सांगायचं त्यांचं. काय काय ब्रह्मचार्याला काय लागतं महाराज, पण काय नाही, मातीमोल जीवन आहे. द्रव्य जोडियेले कोटी, धन मिळविले कोटी, धन मिळवली कोटी, सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी, नये लंगोटी, मोतीराम महाराज फड आहे. ते प्रल्हाद महाराज येतात बघा तुमच्या गावात. आम्ही आषाढी कार्तिकेला त्यांच्या फडावर, कारण संदीपान महाराज, सर्व चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज यांची कीर्तन ऐकायला मिळतात त्यांच्या फडावर.
मला असं वाटतं त्याच पडावा आलाय. तुम्ही सर्व फडकडी वाटताय. असं द्या. संत जेव्हा पृथ्वी तलावर अवताराला येतात तुमच्या आमच्यासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी. आता हे देवस्वरूप असतात म्हणा किंवा देवच असतात. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. कारण देवाच्या रूपात जगाचा उद्धार होऊ शकत नाही. कारण देव उद्धार जरी करत असला तरी त्याच्या ठिकाणी भेद आहे. भक्तारा के पाया पाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी तारा के पाया पाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी भक्तराच्या पाया पाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी भक्तारा के पाया पाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी. देवाचा स्वभाव आहे भक्ता राखे म्हणजे भक्ताला जवळ करतो आणि दुर्जनाला परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता. पण देवाने विचार केला माझा हा स्वभाव काही कामाचा नाही. कारण भक्तांचाच उद्धार होतो. ज्ञानोबराय तुकोबराय एकनाथ महाराज जनाबाई सखूबाई बहिणाबाई जे माझं चिंतन करतात जे माझी भक्ती करतात त्यांचाच मी उद्धार करतो. तेशाम महम केशाम केशम म्हणजे कोणाचा तेशाम महम समुद्धरता मृत्यू सागरात मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेचित चेतसाम. नाही का तेशाम म्हणजे त्यांचा करतो. पण देवाने विचार केला जगाचा जर उद्धार करायचा असेल तर मला हे देव पण सोडलं पाहिजे. माझा स्वभाव सोडला पाहिजे. कारण अखिल विश्वाचा उद्धार करायचा आहे बरं का. मग तो पाकिस्तान तुर्किस्तान असला तरी त्यांचा मला उद्धार करायचा आहे. आणि म्हणून आमचे पोपट बाबा म्हणत असतात वांद्र्यालाच त्यांचं वाक्य होतं. पोपट महाराज पाटील आमचे बाबा त्यांनी सांगितलं होतं ज्ञानेश्वरी गाथा आणि एकनाथी भागवत फक्त महाराष्ट्रापुरतं नाही. तुमचं काय म्हणणं आहे? साधू संतांनी जे ग्रंथ लिहिले महाराष्ट्रासाठी का नुसत्या भारतासाठी? उत्तर द्या तरुण वर्ग दादा. अहो जगासाठी त्रिभुवनासाठी पाताळातली जी लोक आहेत त्यांनी जरी गाथा वाचला ज्ञानेश्वरी वाचली तरी त्यांचा उद्धार आहे. विठ्ठल म्हणून संतांनी विचार केला का आपल्याला पूर्ण त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा महाराष्ट्रापुरते नाही भारतापुरते नाही. कोणाचं जीवन आहे? त्रैलोक्याचे जीवन. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी. म्हणून संत अवताराला निघाले. पण निघत असताना कुठलं तरी पात्र घेतलं पाहिजे नाही का. कीर्तनकार सांगत असतात मोठी मोठी माणसं राऊत बाबा वासुदेवाचं रूप घेतलं आंधळा पांगल्याचं जोगी नाही का मुका बैरा नाही का. आता भारूड जेवढं वाचाल तेवढं नाही का. हे जे रूपक केलं त्या रूपकात संत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचले का भक्ती मार्गाला लावा. भारुडाच्या रूपानं नाथ बाबा तुमच्या आमच्या जवळ आले. भारूड शब्दाचा अर्थ काय प्रभू दादा? भाव भक्तीवर आरूढ होणं याला म्हणतात भारूड. विठ्ठल म्हणून संत अवतरित होणार मृत्यू लोकात येणार तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. मग कुठलं पात्र घेतलं पाहिजे? तर ते पात्र घेण्यासाठी त्याच्या ठिकाणी ज्याला उपदेश करायचा आहे ज्याला जगाचा उद्धार करायचा आहे तो निष्काम असला पाहिजे. तो परोपकारी असला पाहिजे. त्याच्या जीवनात मनात सुद्धा स्वार्थ नसला पाहिजे.
कारण ज्याला जगाचा उद्धार करायचा असेल, स्वार्थी माणूस कधी जगाचा उद्धार करू शकत नाही. एकाची दाढी पेटली मामा आणि तो ओरडत बाहेर निघाला, दाढी पेटली, वाचवा वाचवा वाचवा. शेजारचा आला, थांब बाबा, आलो आलो. ते ज्याची दाढी पेटली ना, ज्याची अग्नी पेटतो त्याला बुद्धी काम देत नाही, त्याला काही समजत नाही. तो फक्त एकच म्हणतो, काय विजवा विजवा, आग विजवा विजवा, वाचवा वाचवा. तसा त्याची दाढी पेटली होती मामा. तुमच्यापेक्षा दाढी मोठी होती त्याची, लांब होती त्या काळाची. आणि मग तो बोंबलत आला आणि तेवढ्या शेजारचा आला पळत पळत, थांब थांब थांब. त्याला वाटला का हा माझी आता दाढी विजवील, म्हणजे मला माझा जीव वाचवील. तो पळत आला, पाहता काय मामा, खिशातली बिडी काढली ना, त्याची दाढी पेटली होती त्याला लावली. म्हणे तुझी दाढी पेटली तरी चालेल, पण माझी बिडी पेटली पाहिजे. इतका माणूस स्वार्थी आहे. विठाला माणूस लय भामटाय महाराज. स्वार्थ न साधिता पाहे पराचे हित, माऊली म्हणतात. दुसऱ्याचं वाट स्वार्थ साधिता हा न न पाये हित. माणसं स्वार्थ साधण्यासाठी लय चतुर. दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल, पण आपलं भागलं पाहिजे. पण संतांनी विचार केला का जगाचा उद्धार करायचा असेल तर निष्कामता आपल्या ठिकाणी असली पाहिजे, निस्वार्थ सेवा असली पाहिजे, स्वार्थ नसला पाहिजे. मग जगात असा एकच घटक आहे, ती म्हणजे आई विठाला. आईसी कळवळ्याची कळवळ्याची ऐसी कळवळ्याची साथी, ऐसी कळवळ्याची साथी. गरी नाभरी नाती, गरी नाभरी नाती, ऐसी कळवळ्याची साथी, ऐसी कळवळ्याची साथी. गरी लाभाविन प्रीती, गरी लाभाविन प्रीती, ऐसी कळवळ्याची साथी, ऐसी कळवळ्याची साथी. ते पात्र म्हणजे कोण आहे? आई. जगात खूप नातं गोत आहे, प्रश्न नाही. आप्तेष्ट असतात नाही का, नातं गोत्यातले सर्व माणसं असतात, मामा काका आत्या सर्वजण असतात का नाही, ते आपल्यावर प्रेम करतात. पण गेलं, पण म्हटलं का मग मागचं गेलं, केर कचऱ्यात गेला सर्व तो. पण निष्काम करणार पात्र म्हणजे आई वडील. सब पैसे के भाई, ओ सब पैसे के भाई, दिल का सब पैसे के भाई, ओ सब पैसे के भाई. भाई बनना पहिना सब पैसे के भाई, दिल का कबीरा सुनो भाई साधो, कोई किसी का नहीं रे भाई, सब पैसे के भाई, ओ सब पैसे के भाई. वा, माझ्या मनातलं तोच म्हणणार होतो. मला लय हा आवडतो हिंदी. सब पैसे के भाई, दिल का साथी नाही कोई. दोन अभंग आहेत कबीर महाराजांचे. अजून सब पैसे के भाई, दोन अभंग आहेत तुमच्या आमच्यासाठी रचल्यात. सब पैसे के भाई म्हणजे आपलं जे प्रेम आहे ते स्वार्थपणाचं प्रेम आहे बरं का. आम्ही मराठी शाळेत असताना सुविचार होते ताई, तुमच्या टायमाला होते ताई शालेन मराठी शाळा आपली भादवडची नाही का, फळ्यावर सुविचार लिहायचे. आजचा सुविचार, फुलात फुल जाईचे आणि जगात प्रेम आईचे. अहो आईचं नाही, आईचंच आहे ते. बाकीचे प्रेम करतात, त्यांच्या मठात थोडासा स्वार्थ असतो. आपलं काम भागलं पाहिजे,
आपलं काम केलं पाहिजे. म्हणजे मनात काय असतो? स्वार्थ असतो. पण जगात अशी एकच आहे, ती म्हणजे आई, जी निस्वार्थ प्रेम करते. मग संतांच्या लक्षात आलं आणि संतांनी पृथ्वी तलावर अवतार घेण्यासाठी प्रवृत्त झाले, पृथ्वी तलावर आले आणि आईची भूमिका घेऊन तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. कारण आईच्या ठिकाणी तळमळ असते. लेकुराचे हित माऊलीचे चित्त हे वाय माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ओ लेकुराचे हित वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त वाहे हे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त. अनन्य संबंध असला पाहिजे. जसा आईचा मुलाशी अनन्य संबंध आहे. पुढे आपल्याला आईचा स्वभाव सांगायचा आहे अभंगात, नाही का? संतांनी जगाचं हित करावं, कल्याण करावं. बुडता आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. संतांना कळवळा येतो. तसा मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता सिन गेला, नाही का? कारण आईच्या चित्तामध्ये लेकरूच असतं महाराज. कोणाच्या चित्तात काय काय असतं? तुकोबारांनी गाथ्यामध्ये हिंदी प्रमाण दिलं. लोभी के चित्त धन बैठे. कोणाच्या चित्तात काय? लोभी के चित्त धन बैठे, कामिनी के चित्त काम. पुढं माता के चित्त पुत बैठे, तू का के मन मेरा. लोभी माणसाच्या चित्तात काय असतं मामा? लोभी लोभी काय? सर्व भावे लोभ्या, आवडे धन आम्हा नारायण. धनाचा कृपणा लोभ जैसा, नाही का? लाभाची सोसे पुढे चाली म्हणा, धनाचा कृपणा लोभ जैसा. जसं लोभी मनुष्याच्या अंतकरणात काय असतं? धन. लोभी के चित्त धन बैठे, कामिनी के चित्त काम. विषयासक्त स्त्री असेल, तिच्या मनामध्ये वासना भरलेली असते, काम भरलेला असतो. लेकिन माता के चित्त पुत बैठे. पण आईच्या चित्तात एकच असतं, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. म्हणून संत पृथ्वी तलावर येतात. मग माऊली, आपण माऊली म्हणतो का नाही? ज्ञानोबारा आईच्या रूपाने आले. कालच कीर्तनात सांगितलं वांद्र्यामध्ये, आई वेगळी, माता वेगळी आणि माऊली वेगळी. जननी 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 म्हणजे आई, जी जायते, जी जन्माला घालते, तिला जननी म्हणजे आई म्हणतात, बरं का? पण माऊली कोणाला म्हणतात? जरी आई शब्द असला माऊलीचा अर्थ, तरी माऊली हा शब्द व्यापक आहे. जी त्रिभुवनाची आई, तिला म्हणतात आई. जरी नामदेवराय म्हणत असतील, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ती योग्यांची माऊली तिथं सांगितलंय. तिथं योगी म्हणजे नुसता हाटी योगी नाही, योगा करणारा नाही, भक्तयोगी, ज्ञानयोगी, कर्मयोगी, संसारामध्ये तुम्ही आम्ही प्रपंच योगी, या सर्वांची आई म्हणजे माऊली. विठाला ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. अनाथ या शब्दाचा अर्थ मामा असा नाही करायचा, बरं का? का ज्याला आई नाही, बाप नाही, कोणी नाही, तो अनाथ. हा व्यावहारिक शब्द आहे. पण संतांचा अर्थ व्यावहारिक कधी नाही घ्यायचा. प्रभुदादा, संतांचा अर्थ वाच्यार्थ कधीच घ्यायचा नाही, लक्ष्यार्थ घ्यायचा. कधी कधी आम्हाला काही अभंगाचा अर्थ कळत नाही ना, झोपत नाही मामा, आम्ही रडतो. तुकोबारानं विनंती करतो माऊलीना का त्या अभंगाचा अर्थ काय आहे. एक अभंग आहे, कौल भरियेली पेठ. गाथ्यात वाचून बघा, सांगा त्याचा अर्थ. अजून बंडा तात्यांना सांगताना आला तर आपल्याला कधी सांगते. आता त्यांनी सार्थ गाथा रचलाय,
म्हणजे अर्थ सांगितला असेल. बरेच कीर्तनकार हा अभंग घेत नाही. काय कवळं भरी गेली पेट. पेट म्हणजे बाजार सांगता येतो, पण कवळं म्हणजे काय? ते आता काय, त्याच्यासाठी संत वाङ्मयाची कृपा लागते. संत वाङ्मय करायचं असेल अंगद महाराज, गुरु कृपा लागते, शास्त्र कृपा लागते, मनाची कृपा लागते बरं का. त्याशिवाय इथं उभं राहता येत नाही. आता आम्ही वेडं तुकडं माकडं सांगतोय नाही का, दगडापाशी वीट मऊ नाही का. पण संत वाङ्मय करण्यासाठी साधना केली पाहिजे, गुरुची सेवा केली पाहिजे. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्ध होता करावे दास्य सकल वयपा. मला सांगायचं आहे, माऊली आईचं अंतःकरण घेऊन तुमच्या आमच्या समोर प्रगट झाल्या. आणि प्रगट झाल्यानंतर जगाकडे पाहिलं तर माऊलीला वाईट वाटलं, तुकोबारांना वाईट वाटलं, नाथ महाराजांना वाईट वाटलं. देवधर्म सांदी पडिले सकळ, देवधर्म सांदी पडिले सकळ, देवधर्म सांदी पडिले सकळ. विषयी गोंधळ पाहिलं. संतांनी सिंहावलोकन केलं, जगाकडे पाहिलं तर त्यांना दिसून आलं तुम्ही आम्ही देवाच्या मंदिरात जायचं नाही का. पाऊले चालती पंढरीची वाट. लोक कुठं वाट धरतात, दुसऱ्यांचीच वाट लावतात. जी धरू नये ती वाट धरतात. ज्ञानोबाराने सांगितली वाट धरावी तरी जडजडून वहिला निग या भक्तीच्या वाटेला जिया पावसी अभ्यंग निजदाम वाजे. हे माऊलीचं प्रमाण झालं. तुकोबराय सांगतात स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुका म्हणे सोपी केली पायवाट तरावया भवसागर रे. लोक त्या वाटेला जात नाही, दुसऱ्याच वाटेत. पाहिलं संतांनी विषयी गोंधळ गाजत असे, विषय ओढी बोलले जीव. आता याची कोण करील तू नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेव. नरदेव ठाव पावनी नुपजे नारायणी भाव. देवाच्या चरणावर भाव ठेवावा, पण लोक देवाला मानतच नाही तर भाव कधी ठेवायचा. देवा एवढी मंदिर आहेत आज भिवंडी तालुक्यात म्हणा, आमच्या नवी मुंबईमध्ये, तरी लोक पाया पडायला सुद्धा येत. जनतरी देखे गुंताले प्रपंचे स्मरण ते त्याचे नाही स्मरण ते त्याचे. आणि मग देवाने आपला उजवा पाय बळीराजाच्या मस्तकावर ठेवला. प्रमाण आहे नाठामध्ये. कुठलं प्रमाण आहे म्हणा, जो हा लावण्य पुतळा नाही, जो या गोपाळांच्या मेळी खेळ खेळे वनमाळी रसा बळी राहे पाताली स्वामी माझा. जो या बिवरे बळी जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. आणि मग काय बळीराजाला पाताळात घातलं, पाताळाचं राज्य केलं, राज्य दिलं नाही का. बली प्रतिपदा आहे का नाही, दिवाळी साजरी करतास का नाही. बली प्रतिपदा त्या दिवशी बळीराजाचं पूजन करायचं असतं. इडा पिडा जावं बळीचं राज्य येवो. त्या दिवशी जो तो दिवस बली प्रतिपदा होता, त्या दिवशी वामन भगवंतानी बळीराजाला पाताळात घातला. तो दिवस हा मामा बली प्रतिपदा. द्वादशी दिवाळी द्वादशी पासून चालू होते. वसुबारस त्याला गोवत्स द्वादशी म्हणतात. म्हणून द्वादशी पासून आपल्या घराला दिवे लागले पाहिजे. द्वादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावास्या, लक्ष्मीपूजन अमावास्याला असतं. बळी प्रतिपदा आणि भाऊबीज यमद्वितीया म्हणतात त्याला बरं का. यमिनी आपल्या यमाला काय केलं वळलं, हा ती भाऊबीज यमद्वितीय. आणि मग काय झालं, बळीराजा पाताळात गेले. गेल्याबरोबर त्याची पत्नी होती तिथं.
पत्नीला राग आला, काय माणूस आहे हा, एवढा छोटा होता मोठा झाला आणि माझ्या नवऱ्याला पाताळात घातलं, माणूस आहे का राक्षस आहे. तिथं बळीराजाची मुलगी सुद्धा होती, तिचं नाव मामा रत्नमाळा. तिने पाहिलं माझ्या बापाला याने पाताळात टाकलं, माणूस आहे का राक्षस आहे. हा जर माझा मुलगा असता तर त्याला मी विष पाजलं असतं. भगवान म्हटले तथास्तु, पुढच्या अवतारात मी तुझं विष पी. ती कोण झाली, पुतना मावशी झाली. पुढचं नाही सांगायचं आपल्याला. आणि मग आई आली पळत पळत, कोणाची, बळीराजाची. तिला कळालं का भगवान देवानं विश्वरूप धारण केलं ना आपल्या मुलाला. आता पत्नी मुलगी हे सर्व देवाला द्वेष करत होते, पण जेव्हा पाहिलं का आपल्या मुलाला भगवंतानी पाताळात घातलं, तशी ती पळत आली आणि देवाला साष्टांग नमस्कार घातला. कोणी, बळीराजाच्या आईने. मला आता तिचं नाव आठवत नाही, कोणाला माहिती असेल तर सांगावा. जे आपल्याला माहिती नसतं माणसाने अज्ञान प्रगट करावं. काय अविनाश महाराज, उगाच लोकांना खोटं सांगू नये. झालं, आली बळीराजाची आई आणि देवाकडे पाहत म्हटली, धन्य झालं, धन्य झालं. देव म्हटलं, अरे तू मला शिव्या द्यायला पाहिजे, तुझ्या पोराला मी पाताळात घातलं, खाली घातलं मृत्यू लोकाच्या, आणि तू म्हणते धन्य झालो, धन्य माझी खुश झाली, मी धन्य झालो. देव जवळ आले, देवाने आपलं रूप सावरलं, चतुर्भुज रूप धारण केलं, जवळ गेले. आई तू मला उलट शाप द्यायला पाहिजे होता, कारण तुझ्या मुलाला मी पाताळात घातलं. बळीराजाची आई म्हटली, नाही 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 देवा, तुम्ही आईचं अंतकरण जाणलं नाही. बळीराजा हा माझा असा पुत्र आहे. मी काय झालं, माझ्या नवऱ्याचं नाव विरोचन. विरोचन जेव्हा राजा माझा पती मेला तेव्हा मी सती चालली होती. बळीराजाचा बाप मेला तेव्हा सती चालली, पुढीच्या काळात सतीची चालू होती. मी सती चालली होती तेव्हा नारदजी प्रगट झाले, म्हटले आई साहेब सती जाऊ नका, कारण तुमच्या पोटात गर्भ आहे. पूर्वीच्या काळात सती जायच्या, पण जर गरोदर असेल तर तिने सती जायचं नाही. नंतर हे झालं, मुलगा बाहेर आला का नंतर सती जायचे, त्याला सिंहासनावर बसून मग आई जायची सती. पुढीचा काळ होता. तशी बळीराजाची आई विरोचन राजाची पत्नी म्हणते, देवा ऐका, मी चालले होते सती, नारदानी मला रोखलं का तू गरोदर आहेस, म्हणून मी थांबले. 9 महिने झाले आणि हा बळीराजा माझ्या पोटाला आला, मी धन्य. भली हुई नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसाऱ्यात. मी आज धन्य का जगाचा नाथ माझ्या पोराकडे धन्य आहे. म्हणून त्या आईला आनंद झाला, सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. तिसरं चरण म्हणजे मुलगाला जर सुख झालं, मुलाला जर आनंद झाला, तर तो आनंद कोणाला होतो, आईला होतो. अशी आई, अशी माऊली संत आहेत. ते कसे आहेत, अभंगात शेवटचं चरण. तुका मने संत, 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 मने संत. बहुत तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही
ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव तुम्ही कृपावंत तुम्ही बहु जोडी एक दिवा सूत्र जोडी एक जीवन सूत्र जोडी एक जीवन सूत्र जोडी एक जीवन सूत्र जोडी एक जीवन एक जीवन
तुझा जगाला दुःख झालं का संतांना दुःख होतं. गोड ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन केलंय. पायी काटा नेहटे जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिलांचे. काटा कुठं लागतो मामा? पायाच्या खाली. पण रडू येतं डोळ्याला, नाही का? कनेक्शन आहे ते. तसं तुमचं आणि समाजाचं आणि संतांचं कनेक्शन आहे. संत हे मायबाप आहेत आपले, आपण त्यांची लेकरं आहोत. तुम्हाला दुःखी पाहून संतांना कळवळा येतो. आणि म्हणून आईची भूमिका घेऊन संत या जगाच्या अवतरित होतात. तुम्हा आम्हाला आनंद देतास म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय हे संत आधी करून आईची भूमिका घेऊन तुमच्या आमच्यापर्यंत पोचले. फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, नाही का? त्या दिवशी मला वाटतंय वांदळा कोणीतरी कीर्तनात सांगितलं, पाणी सगळीकडं सारखंच असतं मामा. हा, अनिल महाराज पाटील त्यांनी कीर्तनात सांगितलं, जिथं बटाटे लावले तिथं पण पाणी जातं, जिथं कांदे लावले तिथं पाणी जातं, मिरची लावले तिथं पण जातं. ते बीज लावण्यावरून आहे. तसं आपलं बीज परीप आहे बीज शुद्ध अंगी. तसं संत आपल्या जवळ आहे, फक्त आपण त्यांच्या जवळ गेलो पाहिजे. आपला शुद्ध भाव घेऊन त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. ते कृपा केल्याशिवाय राहत नाही. विठोब ताली वाजवा, भजन करा. शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय. संतन की आप अपने माता पिता की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर वैकुंठवासी हरिभक्तपरायण ललिता द्वारकानाथ नाईक आमच्या मामी यांचं आज वर्ष श्राद्ध आहे, प्रथम श्राद्ध आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. आजची ही सेवा आहे. समारोप करत असताना, उपसंहार करत असताना देवाने आपल्याला अनमोल असा नरदेह दिलाय बरं का. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या येतच सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. सगळं भेटल पण हा नरदेह पुन्हा भेटणार नाही. जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी बा. बरं का, देवाचे लय उपकार आहेत महाराज. मग सुरुवातीला प्रस्तावनेत सांगितलं आपलं देवाचे लय उपकार आहेत आपल्याला अनमोल असा. पण करू नये ते करतोय, खाऊ नये तो खातोय, पिऊ नये तो पितोय, नाही का. सुरुवातीला सांगितलं मी.
आणि आपला जन्म आपण येथे अवघी वाया गेली दिसते सायास. तुका म्हणे नाश दिशे झाल्या वेचाचा. म्हणजे आपलं आयुष्य आपण काय केलंय, फुकट घालवलंय. पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा.